आणि त्यानंतर त्यांच्या समोर आपण पाहतोय मकर ध्वज दहिसर. अतिशय सुंदर अव्वल दर्जाचं क्रिकेट, अव्वल दर्जाचं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही खाडी गावामध्ये येता तेव्हा डेफिनेटली तुम्हाला एक चांगल्या दर्जेदार क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यात यंदाच्या मोसमात आपण कोसमाई चषक ही स्पर्धा देखील पाडली. अप्रतिम अव्वल दर्जाची ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. लेट्स प्लेचा आता इशारा येतोय. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्कवरती निशांत. पहिल्याच बॉलवरती अगदी खणखणीत फटका, चौकाराची मोहर तिथे उमटवली आहे. चेंडू गेलाय सीमा पार, आलाय चौकार. रोहनने सन्माननीय आदरणीय मोतीरामजी भगत साहेबांचं चौकारानं स्वागत केलंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं काय चांगला फटका तिथे खेळला गेला. 4 रन पाहायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल एक चौकार आल्यानंतर गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं, बदल केले आणि अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूला पाठवला आणि अगदी हा निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी क्लीन ब्लॉक केलं फलंदाजाला. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. इथे मात्र फटका तर अगदी चांगल्या ओव्हर द बॉलर हेड यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षण वेगानं पुढे येत आहेत, चेंडूला उचलतायत. ही क्रम तिथे मात्र पाहायला मिळाली. रोहनची बॅट पकडण्याची शैली जर आपण पाहिलं तर काहीतरी एक वेगळी अशी त्याची ती शैली पाहायला मिळते. शैली कशी असो परंतु तुम्ही कशा प्रकारचं क्रिकेट खेळता त्याला महत्व आहे आणि अगदी ते चांगलं क्रिकेट आतापर्यंत रोहनने दाखवलंय. धावसंख्या जर आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 5. त्यानंतरचा मॅच क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. आई कोसमाई खार्डी बी विरुद्ध गावदेवी कणेर. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने निशांत तयार. अगदी चांगला बॉल होता. हळुवारपणे चेंडूला खेळलाय, चांगली फेकी. यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम असा थ्रो पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचा षटक निशांतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. निशांत मात्र आतापर्यंत आपण पाहू शकला 4 चेंडू त्यानं टाकलेत आणि 4 चेंडूंमध्ये 6 धावा त्यानं मोजलेल्या आहेत. षटकातील 5वा चेंडू अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा आपण पाहत आहे गुडलँड स्पॉटचा चेंडू जो असतो तो मात्र अगदी द्विधा मनस्थितीमध्ये टाकतो. फलंदाजाला मोठा फटका करता जायचं की फक्त खेळून काढायचं. आणि यावेळेला आपण पाहू शकला तर फक्त खेळून काढलं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झाली मकर ध्वज दहिसर या संघाची धाव फलकावरती 7. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती निशांत. अभि स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता आणि इथे अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळलं. 1 रन कंप्लीट केली आणि या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झाली मकर ध्वज दहिसर या संघाची फलकावरती बिनबाद 8. खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्गवरती मेहुल. टॉस झाला. टॉस जिंकला साईनाथ कोशिंबे या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. फलंदाजी करता मकर ध्वज दहिसर या संघाला निमंत्रण पाठवलं आणि ते निमंत्रण स्वीकारताना पहिल्या षटकानंतर 8 झाल्या. त्यानंतर दुसरं षटक मेहुल घेऊन आलाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय बराच उंचीवरनं जातोय. 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा देखील पंचांकडनं होते. वाईट देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल प्रचंड आखूट टप्प्याचा बॉल आणि तितक्याच उंचीवरनं देखील हा गेला आणि वाईटचा इशारा पंचांकडनं आला. 9 धावा या धावफलकावरती लागल्या. षटकातील पहिला बॉल पुन्हा एकदा मेहुल घेऊन तयार. फुलरलेनचा मारा, फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची दाट शक्यता आणि अगदी चांगला झेल.
धन्यवाद. अभि यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेले, परंतु बॅटच्या अगदी खालच्या भागामध्ये तो चेंडू लागला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी बॅटच्या खालच्या भागात चेंडू लागला, त्यामुळे योग्य प्रकारचं ते टायमिंग जुळून आलं नाही. परंतु टायमिंग यावेळेला जुळून आलं ते क्षेत्ररक्षकाकडे. त्याच्या हातात सरळ हा झेल सोपवून अभि मात्र आता तंबूच्या आसऱ्याला परतलाय. अभिची जागा घेण्याकरिता आता नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झालाय अविनाश. आता या जोडीला मात्र धावा चांगल्या प्रकारे जमवावे लागतील. एका पार्टनरशिपची इथे आवश्यकता आहे मकरध्वज दहिसर या संघाला. 1.1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या 1 गडी बाद 9 अशी फलकावरती पाहायला मिळते. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर मेहुल. ओहो, या वेळेला मात्र सुपर बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी, क्लीन बोल्ड, दांडीगुल, विकेटचं पतन. काय अतिशय सुंदर बॉल टाकला, पायावरती चेंडू टाकला, स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या प्रयत्नांना यश काही आलं नाही आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेताना चित्तवेधक ही गोलंदाज मेहुलची पाहायला मिळाली. काय सुपर बॉलिंग बाय मेहुल इथे पाहायला मिळते. लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट मिळवण्याची किमया साध्य केले मेहुलने. विकेट हॅट्रिक मेहुलच्या माध्यमातून साध्य केली जाईल का? नवीन फलंदाज जर आपण पाहताय, नव्यानं दाखल झालेला आहे भावेश. 2 गडी बाद 9 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. इथे मात्र फटका तर अगदी चांगल्या स्लॉट मध्ये आलेला बॉल मिड विकेटच्या दिशेला भिरकावलाय. इथे मात्र आपण पाहिलं चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नात चेंडू गेलाय अगदी वरनं सीमा पार. 4 चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आपण पाहिलं तर या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर झाले 13. पहिलाच बॉल फेस करताना भावेशने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे झेपावले होते, झेल टिपण्यासाठी झेल झाला नाही, मिसफिल्ड होते. 2 धावा परिपूर्ण केल्या, तिसऱ्या करता वळत आहेत, परंतु 2 धावांवरतीच इथे समाधान व्यक्त करावं लागतंय. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती मकरध्वज दहिसर या संघाची 2 बाद 15. 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. अगदी गोलंदाजांचा जसा बोलबाला, स्पेशली मेहुलचा जसा बोलबाला होता, त्यानंतर आता भावेशचा आणि रोहनचा देखील बोलबाला पाहायला मिळतोय. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती मेहुल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग, चौकार. 4 धावा. अतिशय सुंदर मनमोहक तो फटका पाहायला मिळाला. जणू काही सूर्यकुमार यादवच्या कॉपीबुक स्टाईलनं त्यानं खेळला. ऑफ स्टंपवरती शफल झाला, त्यानंतर अगदी मनमुराद तो फटका भावेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे 19. पुन्हा एकदा चांगला बॉल, स्विंग अँड अमिस असं दृश्य जरूर तिथे मैदानामध्ये पाहायला मिळालंय. आणि या डॉटने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे 2 गडी बाद 19. ठेवलाय
थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 19 झाली आहे. भावेश जर आपण पाहिला तर खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतोय. 4 बॉल आतापर्यंत तो खेळलाय. 4 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 2 खणखणीत चौकार हे भावेशने या अगोदर मारलेत. आता रोहन स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. सलामीवीर अजूनही मैदानामध्ये शाबूत आहे. म्हणजे डावखुरा आणि उजवा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा डावखुरा आणि उजवा ही जोडी असते तेव्हा मात्र डोकेदुखी असते गोलंदाजाकरता, त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांकरता देखील. कारण की स्ट्राईक रोटेशन होतं तेव्हा फिल्डिंगमध्ये बदल हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकला तर स्क्वेअर लेग डीपमध्ये आहे. त्यानंतर मिड विकेट देखील आपण पाहतोय. अगदी डीपमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक हा देखील डीपमध्ये आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय सूरज. इथे यावेळेला मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज चे पाय कुठेतरी घसरले गेले आणि त्याच्याचमुळे मात्र वी होप की जास्त काही दुखापत त्याला नसावी आणि पुन्हा एकदा तो जोमाने गोलंदाजी करण्याकरता येईल. आणि या ठिकाणी आपण पाहतायत अतिशय सुंदर या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात साईड स्क्रीनवरती. आणि या ट्रॉफी करता ती झुंज ही 6 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पंच मात्र डेड बॉलची उद्घोषणा करताना रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल काय घडलं होतं. गोलंदाज अगदी स्लिप झाले होते, घसरले, त्यांचा उजवा पाय घसरला आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकाल तर डेड बॉलची उद्घोषणा पंचांकडनं झाली आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल घेऊन सूरज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. मकरध्वज दहिसर विरुद्ध साईनाथ कोशिंबे ही लढत आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धावसंख्या 19 फलकावरती झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु भावेशने आल्या आल्या मात्र मोठे फटके खेळले आणि धावसंख्येला मात्र पुढे घेऊन जाताना तो पाहायला मिळाला. इथे मात्र राऊंड द विकेटने गोलंदाज आला. त्यानंतर आपण पाहिलं सूरजने अगदी चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय, विकेटकीपरच्या हातामध्ये गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. यानंतरची लढत जर आपण पाहिलं तर यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी येणार आहे. ती म्हणजेच आई कोसमाई खाडी बी विरुद्ध गावदेवी कणेर. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. क्लास अप्रतिम षटकार. या फलंदाजाच्या बॅट पकडण्याच्या शैलीकडे जाऊ नका, परंतु याच्याकडे भरपूर चांगले फटके आहेत आणि ते फटके इथे मात्र त्यांना नक्की दाखवलेत. या इनिंगमध्ये काय सुंदर फटका, मनमोहक फटका षटकाराच्या स्वरूपात त्याच्या बॅटमधनं आला. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र अगदी वेट अँड वॉच केलं. शेवटच्या क्षणाला बॅटचा ब्लेड त्याने ओपन केला. पॉईंटच्या रिझनला चेंडूला खेळले, 1 धाव घेतले, दुसऱ्या करता देखील वळलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. अगदी खासियत जर आपण पाहिलं रोहनची मोठे फटके देखील खेळतो, त्याचबरोबर एकेरी आणि दुहेरी धावा कशा जमवायच्या त्या देखील तो दाखवतोय. 7 बॉल रोहन खेळलाय आणि 7 बॉलमध्ये 14 रन त्याच्या बॅटमधनं आलेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 27. षटकातील चौथा चेंडू घेऊन सूरज तयार गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेटने. अगदी चांगला बॉल खोलवर टाकला होता, योग्य प्रकारे कनेक्ट होऊ शकला नाही. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 28. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात. जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. भावेश आणि रोहन आता ही जोडी जर आपण पाहिलं तर अगदी सेट झाली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. भावेश आपण पाहिलं 4 बॉल खेळलाय, 4 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. रोहन देखील 8 बॉल खेळलाय आणि 15 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. परंतु सूरज जर आपण पाहिलं तर आतापर्यंत एक्सपेन्सिव्ह ठरलाय या षटकात. इथे मात्र शफल झालेत फलंदाज, फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे अगदी चांगला कॅच टिपलाय. इथे लागला मोठा धक्का. भावेश गॉन बॅक टू दी पवेलियन. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा, षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा, लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता
चषक ठेवलाय त्यांनी. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल स्वतःकरता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न सपशेल अपयशी ठरताना पाहायला मिळाला. अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेला आणि झेल घेतल्यानंतर ते अगदी जंगी सेलिब्रेशन क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं, कारण की विकेट भावेशचा त्यानं मिळवलाय. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालेला आहे तनिष्क. काय सुंदर गोलंदाजी, मोठा फटका आला नक्की, परंतु त्यानंतर सुधारणा गोलंदाजीमध्ये कशी करावी ती सूरजने दाखवलं. 9 धावा देत 1 विकेट त्यांना आतापर्यंत मिळवलाय. षटकातील शेवटचा चेंडू सूरज घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा मिसटायमिंग फटका, फिल्डर चेंडू खाली. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक धडकले, परंतु अगदी चांगला कॅच इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाला. अजून इथे 1 विकेट जाते. षटकाची देखील इथे आपण पाहिलं तर झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 3 षटकांच्या खेळानंतर मकरध्वज दहिसर या संघाची धावसंख्या झाली आहे 4 बाद 28. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान. क्रिकेटचा मैदान सजलाय, क्रिकेटचा मैदान. आहे लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. आई कोसमाई डीजे धन्यवाद, डीजे थँक्स. इथे जर आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळते आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकला तर नव्यानं दाखल झालेला आहे आदेश. 3 षटकांचा खेळ झाला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 4 गडी बाद 28 ही फलकावरती पाहायला मिळते. 7 मिनिटं 24 सेकंद अजूनही बाकी आहेत हे षटक हाताळण्याकरिता, कारण की 4 षटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटं वापरायची आहेत आणि त्याच्या पुढे जर तुमची वेळ निघून गेली तर शेवटच्या षटकात 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. यावेळेला मात्र आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ असा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. खूपच बाहेर गेलेला बॉल. वाईटचं सिग्नल पंचांकडनं आलंय आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 29-29 धावा. यानंतरची लढत देखील आपण पाहणार आहोत. आई कोसमाई खाडी बी. इथे मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. हळवारपणे चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतात लॉंग ऑन वरनं अगदी वेगानं चेंडूला उचलण्याकरता आणि तिथपर्यंत मिसफील्ड झाली आणि 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्या गेल्या. त्या 2च्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31. आईकोसमाई खाडी बी विरुद्ध गावदेवी कणेर अशी लढत यानंतरची आपण पाहणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत, तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टननी लक्ष असू द्या. जेव्हा डाव संपेल तेव्हा लगेच दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी टॉससाठी यायचंय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती निशांत. राऊंड द विकेटने इथे मात्र अगदी भन्नाट वेगावरती स्वार होताना हा चेंडू पाहायला मिळालाय. अगदी सुंदर हा टप्पा निशांतचा पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल थोडासा खाली राहिला आणि बॅट त्या अगोदर फिरली आणि त्याच्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. 31-4 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3.2 षटकांचा खेळ हा झालाय. सध्याची सरासरी जर आपण पाहिलं तर 9.30 ची ही सरासरी आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने निशांत तयार. इथे मात्र छेडखाणी करण्याचा कुठलाही प्रयत्न फलंदाजाने केला नाही. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर सलग 2 निर्धाव चेंडू हे पाहायला मिळालेत. आतापर्यंत 3 धावा निशांतने या षटकामध्ये मोजल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल हळवारपणे या चेंडूला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. तितकाच तत्परा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फेकी तर अगदी योग्य झाली आहे, परंतु कलेक्शन गोलंदाजाकडनं चांगलं निशांतकडनं झालं नाही आणि त्याच्याचमुळे सुरक्षितरित्या फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना पाहायला मिळालाय. इथे आपण पाहू शकाल फटका तर अगदी चांगला होता. मैदानी लगत गेला. त्यानंतर तत्परतेने क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण केलं. फेकी केली, परंतु चेंडू पकडण्यामध्ये मात्र ती घाई केली आहे आणि त्याच्याचमुळे एक जीवनदान हे फलंदाजाला मिळालं. आउटसाइड द ऑफ हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल यावेळेला मात्र आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून आलाय आणि व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहताय एक एक्स्ट्रा रन धाव फलकावरती जोडली जाते. धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 34.
एका बाजूला आपण पाहिलं तर रोहन किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. ते मात्र अगदी चांगला क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक ग्रंथ घेतले दुसऱ्याकरता वळतायत आणि पाहता पाहता सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन होताना पाहायला मिळालं. आणि या दोनच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 36. 3.5 षटकांचा खेळ झाला. रोहन काय क्लासिकल बॅटिंग करतोय. 13 बॉल त्यानं आतापर्यंत खेळल्यात आणि 13 बॉलमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर निशांत. पुन्हा एकदा चांगला बॉल, फुलटॉस बॉल होता, फक्त त्याला दिशा दिली, कव्हरच्या दिशेला खेळून काढलं. फील्ड होते, फेकी येते, तिथपर्यंत आपण पाहिलं 2 धावा. पुन्हा एकदा अगदी सामंजस्याचं क्रिकेट जे आहे ते रोहनकडनं पाहायला मिळतं. अगदी मोठे फटके देखील अनिवार्य आहेत आणि सिंगल डबल बेसिक ऑफ क्रिकेट कसं खेळावं ते रोहनच्या बॅटमधनं पाहायला मिळालंय. अगदी योग्य ते टाइम मॅनेजमेंट इथे पाहायला मिळाली. योग्य त्या वेळेमध्ये 4 षटकं ही कंप्लीट झाली आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या खेळानंतर मकरध्वज दहिसर या संघाची धावसंख्या आपण पाहताय झालेली आहे धाव फलकावरती 38. जी मोटर्स, प्रीतम घरत आणि आरजू घरत यांच्याकडनं 2222 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. खूप खूप धन्यवाद आणि आभार. शेवटचा आणि अंतिम षटक आता बाकी आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, कशा प्रकारचा खेळ केला जाईल, त्यापूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. थँक्यू तिचा धन्यवाद. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 4 षटकांच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर 38 धावा या धावफलकावरती लागल्या. 4 गडी बाद झाले. त्यात रोहनचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर अप्रतिम, सुंदर पद्धतीने त्याने डावाला सावरलं. 14 बॉलमध्ये 23 त्याने बनवल्यात. आता शेवटचं आणि अंतिम षटक रमाकांत घेऊन सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल, इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. महेश पाटील दत्तू एंटरप्राइजेस यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर रमाकांत यांनी तर 2000 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. ती कामगिरी, ती किमया रमाकांतला इथे करावी लागेल. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर 22च्या माध्यमातून 1 रन पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या 39 झाली आहे. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील दुसरा बॉल रमाकांत घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल हळवारपणे चेंडूला खेळलेला आहे. पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं चेंडूला अडवण्याकरता पळतायत. जीवाच्या आखांताने ते प्रयत्न केले, यशस्वी झाले, परंतु धावा इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे जमवताना फलंदाज हे पाहायला मिळाले. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता वेगानं पुढे जाताना पाहायला मिळाली आहे. 3च्या मदतीने धावसंख्या आता होते 42. अजूनही शेवटचे आपण पाहू शकलात तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी रोहनने अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. मोठे फटके खेळणं देखील तो जाणतो. त्यानंतर चांगल्या चेंडूला रिस्पेक्टफुली खेळून धावा कसं जमवायचं ते देखील तो जाणतो. इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय, परंतु एकच रन तिथे पाहायला मिळते. आदेश देखील जाणतोय की रोहनची बॅट बोलते तर अजूनही उर्वरित शेवटचे 3 चेंडू आहेत तर ते तिन्ही चेंडू रोहनने खेळावेत. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं यावेत आणि अजून जास्तीत जास्त धावा जमवाव्यात. सध्या जर आपण पाहतोय 43 धावा या धाव फलकावरती लागलेल्या गेल्या आहेत. 9.56 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आणि या सरासरीने जर आपण पाहिलं कायम खेळ केला या संघाने. प्रत्येक षटकात एक कॅल्क्युलेशन समीकरण जुळून मकरध्वज दहिसर या संघाने खेळ केलाय. षटकातील चौथा बॉल, इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. इथे अगदी चांगल्या खेळीला इथे मात्र ब्रेक लागलाय. रोहन गॉन बॅक टू दी पवेलियन.
चर्चेच्या धन्यवाद. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली. रमाकांतनं ती किमया साध्य केली. एक मोह दिला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु गती कमी राखली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र टिपला गेलाय मिड विकेटच्या दिशेला. आता अजूनही या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 43ला 5 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल हळवारपणे चेंडूला खेळले. मैदानी लगत चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. एक धाव तर घेतले, दुसऱ्याकरता वळतायत आणि पाहता पाहता उशिराने फेकी आली आणि 2 धावा अगदी सहजतेने ह्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. धावसंख्या आपण पाहताय 45 झाल्या. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं आतमध्ये येणारा बॉल होता, त्याला फक्त खेळलं, एक धाव मिळवली. त्यानंतर उशिराने ती फेकी झाली आणि त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. या 2च्या मदतीने आपण पाहिलं तर आता धावसंख्या हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळते. आता अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. या सत्रातील शेवटच्या चेंडूवरती किती धावा या जमवल्या जातील, परंतु कौतुक क्रमांकांचं देखील करावं लागेल, कारण की शेवटचं षटक जे आहे ते हाणामारीचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये त्यानं मात्र रोखलं फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल डॉट चेंडूने इथे या षटकाची समाप्ती झाली आहे आणि त्याचबरोबर विकेट देखील मिळवली आहे रनआउटची. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45-46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते देखील आता दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहावं लागेल आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल, ही आपण आत्तापर्यंत पाहू शकाल. समरी मॅचची हाफ मॅच समरी रोहन अगदी झळकला. 26 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने त्याला कॉम्प्लिमेंट चांगली केली. त्याचबरोबर गोलंदाजी जर आपण पाहिली ती देखील बहरताना पाहायला मिळाली. स्पेशली मेहुल आणि सूरज दोघांनी 2-2 विकेट्स मिळवले आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकाल 5 षटकं झाली आणि 5 षटकामध्ये 45 बनवल्या. 46चं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता चला नेक्स्ट मॅचचा टॉस आई कोसमाई खाडी ब आणि गावदेवी कणेर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे त्वरित या टॉससाठी. सत्यसाई चषक भरला खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक, सत्यसाई चषक भरला खाडी गावात. सत्यसाई हा खाडीचा ठीक आहे, संघ, धन्यवाद. त्याचा खेळ आहे भारी. मोतीरामजी भगत साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मोतीरामजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. गावदेवी कणेर आणि कोसमाई खाडी बी. गावदेवी कणेर संघाचा कर्णधार सत्यसाई हा कॉल त्यांनी केलेला आहे आणि सत्यसाई चषक हा कॉल आलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. कसं वाटतंय या मैदानावरती आल्यानंतर? छान वाटतंय, ग्राउंड छान आहे. नक्कीच खेळायला मजा येणार. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता आपल्या घरच्या मैदानावरती तुम्ही खेळताय. या घरच्या मैदानावरती खेळताना काय आता तुम्ही माइंडसेट घेऊन खेळणार आहात? जिंकायचा भरपूर प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. आणि हे मैदान आपलं घरचं मैदान आहे आणि खूप मोठं मैदान आहे. कशी तयारी केली तुम्ही या स्पर्धेकरिता किंवा हे मैदान बनवण्याकरिता? खूप तयारी केली. नक्कीच. चला तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिथे सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत. त्यांचा आवाज आपण ऐकता येते या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 30 बॉलमध्ये 46 रन, 5 षटकांमध्ये 46 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. विश नेटवर्कवर सध्या आहोत आपण. या मॅचचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं युट्यूब लाईव्हवर. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. 46 धावांचं एक माफक लक्ष्य
परंतु हे माफक म्हणता येणार नाहीये. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. आणि त्या दबावाला न जुमानता जेव्हा तुम्ही चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग करता त्यावेळेला यश तुमच्या पदरात नेहमीच असतं. कॅमेरामॅन ज्या पद्धतीने मुनीत कडूला आपण पाहताय जो आमचा डगआउट दाखवतात. राज निजाई असतील, हार्दिक पाटील सध्या मात्र प्रशिक्षण घेत आहेत मुनीत कुडू यांच्याकडून. आणि हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात असताना एबी मिस्टर अशोक भोईर अँड रमाकांत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय. आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ग्रामीण धमाका बिग बॅश लवकरच सर्वांच्या भेटीला येईल. एक ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं 13 लाख रुपये पहिलं प्राईज पाहायला मिळतं. आणि त्या स्पर्धेकडे सध्या आता लक्ष वेधित राहणार आहे. आयकॉन प्लेअर त्या समवेत आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट विश नेटवर्क या चॅनेलवर आपण पाहत आहेत. सध्या जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सत्यसाई चषक 2026 आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत अपार, प्रचंड, त्याबद्दल खरोखरच आयोजकांना मानाचा सलाम असेल. फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम नियोजन केलं गेलंय. प्रत्येक गावात प्रत्येक आयोजकांची इच्छा असते की आपल्या गावामध्ये एक हक्काचं मैदान असावं, त्यासाठी एक चांगली स्पर्धा भरवावी. आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा खूप वाढले, कारण हे युग आहे ते स्पर्धात्मक युग आहे. आणि त्यामुळे इथे कॉम्पिटिशन येत असताना स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला वेगवेगळं काहीतरी नवीन करावं लागतं. तो क्रिकेटचा खेळ असो, आयोजनाच्या बाबतीमध्ये असो, मग ते खेळाडू म्हणून असतील तर तुम्हाला फक्त ॲज अ बॉलर म्हणून राहता येत नाही, तर अष्टपैलू खेळाडू, या सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करावा लागतो अलीकडच्या काळामध्ये. 46 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. पहिलाच बॉल तनिषचा पाहायला मिळतोय. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. एक्स्ट्रा स्वरूपात अकाउंट ओपन झालंय ते सांघिक. खूपच लेग स्टंपच्या बाहेर होता बॉल. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचे एक्स्ट्रा धावा आल्या तर विजयाचा मार्ग मोकळा होतो. आणि यस, लेग बिफोर विकेट. रमाकांतला सुद्धा माहिती आहे की ॲब्सोल्युटली प्लम बरोबर मध्ये सापडला. आणि काय बॉल डिलिव्हर केला होता मनीष निजाई. ॲक्शन रिप्लेमध्ये यावेळेला पाहायला आवडेल. रमाकांत ज्या पद्धतीने निराश आणि नाराज मनाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, राऊंड द विकेटने आले आणि बरोबर मात्र यावेळेला मिडल स्टंपला. वाह विरल नायर सर, ॲब्सोल्युटली सुपर डिसिजन, मॅग्निफिसेंट. आणि विरल नायर सरांची ही खासियत आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळते की लेग बिफोर विकेट देण्यामध्ये माहीर असतात. मग त्या अगोदर राकेश राऊत सरांना आपण पाहिलं, आशुतोष व्यवहारे सरांना आपण पाहिलं. आणि खार्डी गाव म्हटलं तर हे घनिष्ठ जे नातं हे सातत्याने पाहायला मिळतं आयोजकांच्या बाबतीच्या माध्यमातून. सुपर डिलिव्हरी, चांगला बॉल डिलिव्हर केला होता. बरोबर मिडल स्टंप्सला यावेळेला सापडले रमाकांत. 0वर अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. म्हणून मी म्हटलं होतं की माफक लक्ष म्हणता येणार नाहीये, फक्त म्हणून चालणार नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. जर तुम्ही मनामध्ये घेतलं तर सर्व काही तुमच्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही मनावर घ्या, या 46 धावा आम्हाला करून द्यायच्या नाहीयेत. मग पहा, अप्रतिम चांगला खेळ पाहायला मिळेल. परंतु एका साईडला भूक न मिटणारे धावांची ते खेळाडू म्हणजेच आपण पाहू शकतायत साईनाथ कोशिंबे. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. तू मैं त्या ठिकाणी आपण पाहू शकला. दबाव आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाल्यानंतर पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ट बॉलिंग सध्या तरी होत असताना पाहायला मिळते. कारण पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने संधी असतात. ग्राउंड स्ट्रोक तुम्ही जर चांगले खेळताय तर तुम्हाला शॉट सिलेक्शन एक्झिक्यूट करणं तेवढंच गरजेची गोष्ट असते. आणि पॉवर प्लेमध्ये जेव्हा दबाव जर टाकला एखाद्या गोलंदाजाने तर डेफिनेटली फलंदाजांवर परिपूर्ण तो सामना मात्र आपल्या बाजूने झुकवता येतो. परंतु सध्या तरी पहिलं षटक आपण पाहतायत चांगलं आहे. चांगला बॉल तनिषचा पाहायला मिळतोय. हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज. पहा, अनुभव नाहीये, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की सेल्फ कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने येतो. शेवटच्या मोमेंटला डिलिव्हर्ड पॉईंट आपण पाहिला तर अप्रतिम. आणि वाईड यॉर्कर, वाह सुपर बॉलिंग. खूप चांगला बॉल डिलिव्हर केला होता. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 बाद 1.
थोडासा अडथळा निर्माण होतोय. प्रणब चुकतोय आणि पंच डेड बॉल घोषित करत असताना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले. 27 बॉल आणि 45 रनची आवश्यकता आहे. व्हाईट यॉर्कर परफेक्ट, या वेळेला लाईन अँड लेन्थचा राजा मिस्टर तनिष काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 4 बॉल सध्या त्याने हाताळलेत. फक्त एकच धाव खर्च केले. व्हाईटच्या स्वरूपात 1 विकेट मिळवले. मॅग्निफिसंट बॉलिंग, काय बॉल डिलिव्हर केला होता. सुपर, अतिशय नेत्रदीपक गोलंदाजी, विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय. परफेक्ट व्हाईट यॉर्कर. यावेळेला हा बॉल खूपच भीमरच्या स्वरूपात होता. तर इथून कदाचित यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात असावा गोलंदाज आणि त्यामुळे बॉल सुटतोय आणि बिमरच्या स्वरूपात 1+1 अशा 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर आणि फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिलाय विरल नायर सरांच्या माध्यमातून. चंद्रकांतजी भोईर साहेब यांना आपण पाहताय. अतिशय चांगली त्यांची सुद्धा मेहनत. नारायणजी पाटील साहेब जे कोसमाई खाडी टीमचे कोच आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, ते सध्या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम. 3-1. हेलिकॉप्टर शॉट समोर खेळले, चांगला फटका आहे. फिल्डर दूर आहेत परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी वळालेत. आता दबाव फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे येत असताना पाहायला मिळतो, कारण बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा एक्स्ट्रा धावा आल्या, तिथे नो बॉल आला, तिथून 1 रन मिळाली, त्यानंतर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालं आणि त्यामुळे आता धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. म्हणजेच या खेळामध्ये मोमेंट शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. जर तुम्ही सातत्य जर ठेवतायत प्रदीपला आपण पाहतोय सध्या बक्षिसांची खैरात होते, परंतु इथे कॅच ड्रॉप झालाय. शॉर्ट एक्स्ट्राला फिल्डरने चुकी केले आणि चुकीला माफी नाहीये. इथून जर प्रदीप आता चमकला तर या झेलचा कुठेतरी महत्वपूर्ण झेलचा अंदाज बांधता विचार केला जाईल. 1 रन तर मिळते प्रदीपच्या बॅटमधून. प्रदीपने जर प्रत्येक षटकारासाठी प्रदीपसाठी गुपित ग्रुप यांच्या माध्यमातून 500 रुपये एका षटकारासाठी आणि 3 षटकार जर लगातार आले तर 3000 रुपये. एक गुपित ग्रुप, हे मात्र नाव आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहिलं तर इथे कॅच ड्रॉप झालाय. सोपा झेल होता, तो कठीण करून बसले आणि त्यानंतर हा कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. साईनाथ कोशिंबे टीम 46 धावांचा पाठलाग करताना. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कौशिक यांच्याकडे जाऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकासाठी तुम्ही मिनिटे घेतले ती 6, याची दखल घ्यायची आहे. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. धन्यवाद कौशिक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 24 बॉल आणि 39 रन साईनाथ कोशिंबे टीमला. विजयासाठी रमाकांत बाद झाल्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. लेट कट खेळलेत, मात्र फिल्डरने चुकी केले. बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 3 रन्स कंप्लीट केले गेलेत. या तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रदीप आणि अशोक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या सेट झालेत. दोन्हीही फलंदाज बॉल त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. धावांचा वेग वाढत असताना पहा, धावा जेव्हा येतात ना त्यावेळेला स्ट्राईक रोटेट तुमची होते. त्यानंतर दबाव ऑटोमॅटिकली गोलंदाजी करणाऱ्या टीमवर असतो, फिल्डरवर असतो आणि तिथे फिल्डर कदाचित चुकी करू शकतात आणि त्याचं भुगतान मात्र त्यांना करावं लागतं. 3 षटकार जर आले तर जय भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 10-1 प्रदीपसाठी हे पारितोषिक लागलंय.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग कटर बॉल होता, थोडासा खाली राहिला होता, सबमरिंग डिलिव्हरी. काय बॉलला वळण दिलंय आतापर्यंत ओमने. अपकमिंग यंग टॅलेंट आहेत या खेळाडूंकडे आपण एकदा नजर टाकली, त्यांची पर्सनॅलिटी आपण पाहिली, त्यानंतर आपण पाहिलं त्यांची बॉडी लँग्वेज. मकर ध्वज दहिसर टीम उलटाच बॉल होता, ऑफ साईडला ऑन राईज खेळला गेलाय, फिल्डर फार दूर आहेत, मात्र बाउंड्री लाईनने या वेळेला बॉलने बाउंड्री लाईन क्लिअर केले आणि सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. गुड शॉट बाय ए बी. अशोक भोईरच्या बॅटमधून येईल एक खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट, 4 रन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 14-1 सध्या आपण पाहत आहेत. 21 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, अंगलट आला. खेळायची गरज होती का, हा मोठा प्रश्नचिन्ह आता यावेळेला अशोक भोईरला पाहायला मिळाला. कदाचित हेच कधी कधी उलगडत नाही की चौकार आल्यानंतर जो मात्र यावेळेला रिदममध्ये फलंदाज होता त्याने बॅट मागवली आणि त्यानंतर स्विच हिट खेळण्याची जी शैली पाहायला मिळाली, कदाचित इथे तेच आपल्याला पाहायला मिळालं, अंगलट आलं. आणि महादेव पाटील हेच सांगतायत की समजत कसं नाही की अशोक भोईरच्या बॅटमधून चौकार आला, तिथे बॅट चेंज केली, मोमेंट शिफ्ट झाला, तिथे गोलंदाजाला वेळ मिळाला. आणि या बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कधी कधी गोलंदाज आपण पाहतो की चांगली गोलंदाजी करतात, त्यावेळेला काही प्रोफेशनल खेळाडू मात्र वेळ घेतात कारण त्यांचा रिदम तुटण्यासाठी. परंतु इथे मात्र अशोक भोईरने वेळ दिला तो गोलंदाजाला आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. यावेळेला ऑन साईडला आल्या आल्या मात्र जबरदस्त अश्विनच्या बॅटमधून स्वीट स्पॉटला बॉल या वेळेला कन्वर्ट होत असताना सरळ बॉलला फेकून दिलंय. अश्विनच्या बॅटमधून एक धमाकेदार संघर्षाचा षटकार. या वेळेला आपण पाहिलं तर ओमचा हा बॉल चांगला होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम. ऑन द टोस खेळलाय, चाबुक शॉट पाहायला मिळतो डीप बॅकवर्ड पॉइंटला, वन बाउन्सने सरळ बॉल निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. षटकारानंतर आलेला यावेळेला अश्विनच्या बॅटमधून चौकार. गुड शॉट. 24ला 2 षटकांच्या समाप्ती अखेर. आणि वेळ घेतलाय तुम्ही आता सध्या तरी आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 12 मिनिटांचा अवधी घेतलाय, त्यामुळे आता 2 षटकं तुम्हाला 8 मिनिटात ती फेकायची आहेत. 24 धावा, विजयासाठी 18 बॉल आणि 22 रनची आवश्यकता असेल साईनाथ कोशिंबे या टीमला. सध्या तरी आपण पाहताय ड्रिंक्स ब्रेक होईल का, पंचांना मात्र तुम्ही विचारपूस करा आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता, याची दखल घ्यायची आहे. घेऊया एक छोटासा हलकासा डीजे वाला ब्रेक.
24 रन झाले. 2 षटकांचा खेळ अखेरीस 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. जात असताना आपण पाहत आहेत आयोजकांच्या भूमिकेत लाईफ इज अन इव्हेंट मेक इट मेमोरेबल हे टॅगलाईन विश नेटवर्क चे आपल्याला पाहायला मिळते. टायमर सध्या स्टॉप केलंय. 22 रनची आवश्यकता आहे. सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आई जीवदानी मातेचं अतिशय सुंदर हे मंदिर आपण पाहतायत विरारच्या डोंगरावरी. जीवदानी मातेचं हे सुंदर मंदिर आपण पाहू शकतायत आणि तेच जसं वॉलपेपर घ्यावा आणि खूप चांगलं स्क्रीनशॉट घेऊन मात्र आपल्या वॉलपेपरला ठेवावं अशा प्रकारचं सुंदर नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई जीवदानी मातेला वंदन आणि हे सुंदर दृश्य आपण पाहू शकतायत. अतिशय चांगलं विश नेटवर्क आणि मनीष निजाई यांनी मात्र ते कॅप्चर करून अतिशय विश नेटवर्क लाईफ इज अन इव्हेंट मेक इट मेमोरेबल ही टॅग लाईन आणि त्यावर आपण पाहू शकतायत विश्वास पाटील यांचं विश्वसनीय चॅनल सध्या तरी चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं. कमळाकरजी राऊतसाहेब, भरतजी राऊतसाहेब, राकेश मेयर, जनार्दन भगत, जयवंत भगत, रमेश पाटील, सचिन भोईर, संतोष माळी, रघुनाथ पाटील यांनी शुभेच्छा दिलेत. हरीश पाटील, अजित भगत, दिलीप भगत, जयेश माळी यांनी सुद्धा शुभेच्छा देत असताना सागर पाटील, स्वागत पाटील, सध्या मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील, जितू किनी यांच्या माध्यमातून शुभेच्छा. पांडुरंग भोईर, मधुकर पाटील, केशव पाटील, नारायण पाटील, हरिश्चंद्र माळी, तुकाराम पाटील, सचिन पाटील, आई कोस्माई स्टोन क्रशर्स, मेघनाथ पाटील आणि धीश पाटील, प्रभाकर पांडुरंग पाटील, अमित पाटील आणि तू सोबत नसलास तरी तुझ्या आठवणी सोबत राहतील हे सुद्धा आपण पाहतायत. रवी पाटील, नामदेव पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. सध्या मॅच ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. अश्विन 2 बॉलमध्ये 10 रन. प्रदीप 3 षटकार जर ठोकतायत तर आता जय भोईर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. जय भोईर आणि राज गरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागलंय. तर महेश जैन आपण पाहतायत आणि संपूर्ण टीम स्वागत पाटील, सागर पाटील, महादेव पाटील यांचं नाव महेशजी भगत यांना आपण पाहू शकाल आणि त्याचं भावेश पाटील आपण पाहताय. सध्या ही संपूर्ण आयोजन समिती आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा जरा. सध्या ऑब्जेक्शन मिलावड होतं आणि त्यामुळे थोडासा वेळ थांबला होता. मात्र इथून आपण पाहू शकतायत चला काय डिसिजन आहे. मकरध्वज दहिसर टीम जास्त वेळ घेऊ नका. पेनल्टी आहे का ना. पेनल्टी आहे का.
सामन्याला होते सुरुवात 24ला 2 आणि इथून टाइमस सुरू राहील. आता टाइमस स्टॉप झाला होता. तुम्हाला 2 षटकंही बरोबर 7 मिनिटं आणि 42 सेकंदात तुम्हाला पूर्ण करायची आहेत. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 46 धावांचा पाठलाग करताना न विचारता कोणीही मात्र मध्ये जाणार नाही याची दखल घ्या. आयोजकांशी तुम्ही विचारपूस करूनच मात्र मध्ये जाऊ शकता, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल याची दखल घ्या. आता बॉल आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हव्या आहेत त्या 22. साईनाथ कोशिंबे या टीमला. तनिष गोलंदाजी मार्कवर येतोय. चांगली गोलंदाजी हाताळली होती तनिषने. पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगला स्पिल पाहायला मिळाला होता. हलक्याशा हाताने टॅप केलंय. प्रदीपचं मी कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सेन्सिबल बॅटिंग दाखवले. या अगोदरच्या बॉलवर त्याने मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्यानंतर विचार विनिमय करून त्याने हलक्याशा हाताने फक्त नरम हाताने खेळला होता आणि अश्विनला यावेळेला स्ट्राईक एंडकडे आणलं. कारण प्रदीपला माहिती आहे ज्या पद्धतीने 2 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आलेत आणि आक्रमकता दाखवतोय, तर आपण फक्त इथे पेशन्स यावेळेला राखायला पाहिजे, संयम, आणि तो संयम दाखवला आतापर्यंत. अप्रतिम ऑन द राईज खेळला गेलाय. ऑफ साईडला बॉल लॉंग ऑफ कडे निघून येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 रन्स कंप्लीट केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक रन्स किती महत्वाची आहे हे 2 बॅटर यावेळेला दर्शवतायत. या दुहेरीने संघाची धावसंख्या साईनाथ कोशिंबे या टीमची जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण आहे. मात्र खराब बॉल होता, त्यावर जरूर पनिशमेंट मिळालं. नो प्लस मिळतील 4 धावा. लॉंग स्टॉप रिझनला फार वेगाने बॉल निघून गेलाय. टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउट मधून या 5 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32. खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला. थाटामाटात खाडी गावात सत्यसाई चषक भरला. खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला. खाडी थँक्यू. गावात 32 ला 2. 15 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता आहे. राईट अमोर द विकेटने पुन्हा एकदा बॉल तयार. मात्र फ्रीडच्या बॉलवर खेळू शकले नाहीत. परफेक्ट बॅट अँड बॉलमध्ये कॉर्डिनेशन, हलक्याशा बॅटचा स्पर्श झाला असावा. 1 रन तर मेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 वर जाऊन पोहोचले गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल 13 रन. विकेट्स फॅक्टर आणि डॉट बॉल दैसर टीमला खूप महत्वाचं राहील, परंतु धावा थांबत नाहीयेत. प्रदीपचा हा चांगला फटका पाहायला मिळतोय. साईडला 1 रन तर मिळेल. थोडेसे फंबल झालेत. पुन्हा एकदा तीच चूक. सिंगल मधून डबल कसं कन्वर्ट करायचं प्रदीप आणि अश्विन दोन्ही फलंदाज जाणतायत आणि दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगली तालमेल आणि अंडरस्टँडिंग पाहायला मिळतं. सिंगल मधून डबल कन्वर्ट केलं अर्थातच दबाव वाढवण्याची दाट शक्यता ह्या वेळेला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट. 13 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉलची सांगता होते. 12 बॉल 11 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. दोन्हीही टीमकडे 50-50% चान्सेस निर्माण झालेत. इथून जर विकेट डॉट बॉल आले तर कदाचित मकरध्वज दैसर संघ पलटवार करू शकेल, परंतु अश्विन आणि प्रदीपची बॅट चार्ज आहे. त्यामुळे या बॅटला मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता तुमच्याकडे हे षटक टाकण्यासाठी 3 मिनिटे आणि 38 सेकंद आहेत. त्यामुळे गोलंदाजाला किती वेळेत हे 6 बॉल फेकायचे आहेत हे तुमच्यावर अवलंबून आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बारा बॉल आणि 11 रन. 3 मिनिटांचा कालावधी राहिलाय 6 बॉलसाठी. 46 धावांचा पाठलाग करताना 5 बॉलमध्ये 13 रन. अश्विनच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकारांचा समावेश पाहायला मिळतो. प्रदीप 10 बॉलमध्ये 8 रन. खूप चांगली सेन्सिबल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय प्रदीप.
अप्रतिम बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. फिल्डर आहे डी बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डरने केली चुकी. चुकीला माफी नाहीये. सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. मेल अप्रतिम चौकार. गुड शॉट. अश्विन सुपर बॅटिंग. आत्मविश्वास आणि आवड जर असेल तर कोणतीही गोष्ट आयुष्यात अवघड नाहीये आणि तेच अश्विनने आतापर्यंत करून दाखवलंय. आत्मविश्वास आणि आवड त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 39. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत. हा झेल महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा चूक केले. चुकांवर चुका होत असताना पाहायला मिळत आहेत या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. अशा प्रकारच्या चुका करतील तर बॅक टू द होम तुम्हाला जावं लागेल. 4 रन मिळतील. 10 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. खराब फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग खराब झाले. मखर ध्वज दहिसर टीमची. पहा हा झेल जो सुटलाय त्याचा ऍक्शन रिप्ले. जजमेंट नव्हतं आणि त्याचमुळे हा झेल सुटला. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. कॅच सोडला गेलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 43 रन. 43. 3 रनची आवश्यकता आहे. त्या सामन्याचं समीकरण सोपं करून दिलंय फिल्डरने. चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता. बॅट हवेत फिरली होती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु फिल्डरची साथ मिळणार नाही तर गोलंदाज तरी काय करेल. 9 बॉल आणि 3 रन. कारण तुमची ग्राउंड फिल्डिंग चांगली व्हायला हवी. स्कोर कमी असेल तर तिथे धावा सेव्ह करतील. ऑटोमॅटिकली फलंदाजावर दबाव वाढतो. परंतु तसं काही झालं नाही आणि फिनिशिंग टच. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. स्पेक्टॅक्युलर. 6 धावा. अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय आणि अश्विनचे फॅन फॉलोविंग पहा. क्या बात आहे. या वेळेला आपण पाहत आहेत परंतु त्या मित्राला एवढंच सांगेन की पैसे त्याच्या हातामध्ये द्या जेणेकरून मात्र त्या पैशांचा सुद्धा अपमान होणार नाही. त्याच्या खिशात सेफ राहतील आणि चांगलं क्रिकेट जर खेळतायत तर डेफिनेटली मात्र ही फॅन फॉलोविंग आहे. अश्विन वा अप्रतिम. इथे जर आपण पाहिलं तर अश्विनने चांगला खेळ केला आणि इथून जर आपण पाहिलं तर अश्विनने सर्वांची मने जिंकली. काकाश्री सुद्धा सध्या आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये अश्विनला हात मिळवण्यासाठी. हे बघा पहा या वेळेला आपण पाहिलं तर रॉकी ग्रुपमध्ये अशाच प्रकारचं उधळण केली नव्हती. त्याने प्रथम कुडूला मात्र आपण पाहिलं तर चांगले पैसे त्याच्या हातामध्ये दिले. त्याने ते खिशामध्ये टाकले. जर तुम्ही सुद्धा असं करतील तर डेफिनेटली अजून चांगली व्हिडिओ व्हायरल होईल. परंतु अशा प्रकारचं जर पैशांचा थोडासा अपमान करतील तर कुठेतरी आपल्याला ते दुःख थोडंसं जरूर होतं. कारण हेच पैसे कमावण्यासाठी खूप वेळ लागतो. हे आपण सातत्याने पाहिलंय. फॅन फॉलोविंग चांगली आहे नो डाऊट. त्या फॅनचं सुद्धा यावेळेला कौतुक करेन. परंतु त्याने जर हातामध्ये दिले नेक्स्ट टाइम तर डेफिनेटली तुमचं सुद्धा गवगवा होईल यातही मात्र शंका नाहीये. तर या मॅन ऑफ द मॅच साठी जाऊया. मखरध्वज दहिसर टीम आपण आलात. कुठे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि डेफिनेटली चांगले क्रिकेट खेळा. या दहिसर टीमला सन्मान चिन्ह